जेव्हा स्कूलमध्ये असतं ना तेव्हा स्कूलची व्हॅल्यू नसते, पण जेव्हा आपण तो टाइम निघून जातो की व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ बनवायला काय भेटते, काय सक्सेसफुल होणार आहे. बाबा अशी कधी अंडी तुम्ही पाहिलेत का? कलरफुल एसी लावलंय पण एसी गिफ्ट केली आम्हाला, पण जी बिल आलंय डोळे लाल झाले. काय झालं अचानक? तर तू ऑर्डर कर, तुला काय पाहिजे बोल. हॅलो, कसे तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला. ऑफिसवरून घरी आलोय आणि घरी आल्यावर नक्षी आला तुम्हाला दाखवतो. हा बघा नक्षू. आज आज त्याच्या स्कूलचा फर्स्ट दिवस होता म्हणून त्याची आता हालत खराब झालीये, म्हणजे त्याला असं झोप आलीये ना. बेटा झोप आली तुला? कसं आजचा दिवस तुझा? काय बोल काय तरी. हा थांब इथं सरक, आपण सोबत बसू. सरक ठीक आहे, सरक गप्पा मारू जरा आपण. मला सांग कसा होता तुझा स्कूलचा आजचा दिवस? काय करतोय बोल, मला माहिती तुला झोप आली आहे. ती झोप आली आहे ना? थकलाय तो आज खूप जास्तच, कारण सकाळी 8 वाजता ट्युशनला जातो, त्याच्यानंतर स्कूल घरी येतो, फ्रेश होतो आणि मग लगेच थोडासा नाश्ता करून स्कूलमध्ये जातो ना. काय बोल तरी. तू काय बोलतो? टीचर कशी तुझे नवीन निवली? काय असं बोल ना तरी. काय बोल. नक्षी हालत खराब आहे. चल झोपतो तू, चल तू झोप, मी आईशी जाऊन गप्पा मारू. ठीक आहे? मी तर फ्रेश झालो आता. पडू काय करते तुम्हाला दाखवतो. भेट बिचारी आता रात्री 10:30 वाजता कपडे सुरू घालते. किती काम करते का माझी बायको बिचारी. हा करते काय बघ. एवढा मोठा टॅरेस आहे आमचा. झालं तुझं आज काय जेवायला? तेच घासपूस. आज बघा आमचं सलाड तुम्हाला दाखवतोय. पहिला पडून फ्रेश होऊ दे आणि मग दाखवते काय. तेच जातं एवढ्या दिवसापासून तुम्हाला माहितीच आहे की रोज रात्री आम्ही सलाड खातोय, एक बॉईल खातोय. थोडस कमी करायची. त्याच्या टीचर नवीन आलाय, ती सोडी तुम्हाला पडून सांगेल की एक्झॅक्टली काय काय ना. ते मला भरपूर दिवसापासून विचार करतोय. लोक आहेत ना खूप काय काय बोलतात की व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ बनवायला काय भेटते, काय सक्सेसफुल होणार आहे, असे मला भरपूर सारे कंप्लेंट्स आलेत. आलेच ते आपले लोक, आपली माणसं, असं काही लोक आहेत भरपूर. ह्या गोष्टींचा विचार करतो मी, पण ते माझ्या डोक्यात जे चाललंय आणि ते सक्सेसफुल झालो मी, तर तुझा नजारा जो असेल ना तो बघण्यासारखा असणार आहे, हे लक्षात ठेवा. तर चला आता भूक लागले, पण कधी फ्री होईल माहिती नाही. ती बिचारी काम काम करते पूर्ण दिवस. आताही कपडे धुते, आताही कपडे सोबत घालते. झालं का? हे बिचारी घामाघूम झाले ग. चल काहीतरी मस्त खाऊन घेऊ आता आपण. मस्त मस्त माहितीच घासपूस जे असेल ते. काय नाही आणणार, काय खायचं तुला बोल. फक्त तू ऑर्डर कर, तुला काय पाहिजे बोल. आता काय दुसरं काम? काय नाही ते हा कर्दीवर लक्ष झालं. मला थोडं कर्दी पाहिजे ग. पाहिजे मला ती सुक्की. मी बोललो ना सरांसाठी पाहिजे असं. माझ्या सरांना ऑफिसमध्ये करंदी पाहिजे सुकी, छोटी छोटी. त्यांना घेऊन जायचंय. मी तुला मेसेज करणारच होतो आज. मला मेसेज करेल पण तुला मेसेज करायचं राहून गेलो का? का एवढी बिझी होती तू आज? एवढी बिझी असते ना पण माझी बायको. बापरे बाप, काय सांगू तुम्हाला ग. आता काय करते तू? मग ठीक आहे ना, आता आपण जरा थोडंसं जेवूया, शांतपणे बसूयात. बोल. आणि हा थांबा, तुम्हाला सांगतो काहीतरी. हे दिसते या एसी मुळे ना. तू बोलशील काय बोलू? नाही विचारतो. एसी मुळे हा भाई साहब, ज्या एसी लावलंय पण एसी गिफ्ट केली आम्हाला, पण जी बिल आलंय आम्हाला 650-700 पर्यंत यायची. पण तेवढं येते ना आपलं बिल. जास्त जास्त 800 रुपये बिल यायची. पण या महिन्यात आम्हाला 3740, राईट, 3740 रुपये बिल आले. बापरे बाप, डोक्याला संताप झाला बे एसी लावून. टेन्शन आलं, टेन्शन भाई. कंटिन्यू चालत होतो तू रात्रभर. अरे मग थोडाफार जर लावलंय तर थोडाफार एसीचा मजा घेणार. आजपासून विचार करायला लागणार या गोष्टींचा. थोडा वेळ एसी लावायचं, नंतर एसी बंद. काय बिल. मी मला सकाळी गुगल कसं तेच ना, गुगल मॅप, गुगल काय बोलतो आईला, काय बोलतोय, जीपे वरून हिने स्क्रीनशॉट बनवलं. बिलचं 3740 रुपये बिल आलं. बापरे बाप. आणि हा बघा आमचा स्कूल फर्स्ट डे होता स्कूलचा. थकलाय ना तो. थकलाय. आला तेव्हाच बोललो तुला झोपायला, तुम्ही मुद्दाम तर झोपू दिलं. मग झोपलात नाही? तेव्हा झोपला असं मला झोपलं नसतं. हा बरं झालं. तर स्टडी करायला चालू कर बाबा. स्कूल चालू झालं ना, मला असं वाटतं माझं स्कूल चालू झालं. मला डोक्याला आज नक्षा पहिला दिवस होता, तुम्हाला माहिती होतं. खूप जमा कोणाला टीचर ती नवीन आता. कोणतरी बारी काहीतरी नाव आहे त्यांचं.
तुझा आवाज होतो काय मला माहिती नाही, खूप स्लो बोलली म्हणून आता माझं माईक मध्ये आवाज आला की माहिती त्या नाही. टीचरचं ऍक्च्युअली नाव माझ्या लक्षात नाही राहत, नवीन आहे ना, आज फर्स्ट डे आहे ना. हा मग पण टीचर मस्त भेटले त्याला एकदम, म्हणजे असं हा तिला इंग्लिश मध्येच बोलायला लागतं, आतापासून हिंदी मराठी मध्ये काही ती काहीच बोलत नाही. आणि तो मला येऊन बोलतो हा. की आपल्या फ्रेंड सोबत पण इंग्लिश मध्येच हा मग बोलायचं. चांगलं आहे ना. होईल ना. आता बोलतो मी माझ्या फ्रेंड सोबत बोलणारच नाही. शाळा नाही तुला टीचर जी भेटायला स्कूलमध्ये, ती टीचर असं स्ट्रिक आहे का थोडी, काय कसं आहे? स्ट्रिक नाही, नॉर्मल आहे, म्हणजे ती चांगली सवय लावते की मुलांनी स्कूलमध्ये इंग्लिश मध्येच बोलायचं, इंग्लिश मध्येच बोलायचं. तू असं बोलतो की मी टीचरशी माझ्या फ्रेंडशी बोलणार नाही, बरोबर ना? ठीक आहे, चल ना बाई. आणि आजपासून जे 15 जून पासून जे स्कूल चालू आहे, जे आमच्या इच्छेचे सर्व काही नवीन लोक निघाले, जेव्हा काय सर्वांनी आज माहिती नाही त्या लोकांना स्कूलची सर्वांना आठवण आली वाटते. सर्वांनी व्हॉट्सअपला स्टोरीला स्कूलचं स्टोरी बोलतात ना, की जेव्हा स्कूलमध्ये असतं ना तेव्हा स्कूलची व्हॅल्यू नसते. पण जेव्हा आपला तो टाइम निघून जातो त्याच्यानंतर कळतं की अरे यार आपण स्कूलमध्ये होते, स्कूलमध्ये आपण किती मजा केली, स्कूलची ती आठवणी सर्व काही म्हणजे असं वाटतं की बॅक त्या लाईफ जाता यायला पाहिजे. कारण आपण त्या गोष्टी आपल्याला तेव्हा असं वाटायचं की यार किती स्टडी, किती एक्झाम, पैसा कमवत. पण आता जे जॉबला लागल्यानंतर असं वाटतं की नाही यार, ती स्कूलची लाईफ होती, मजा मस्ती, कोणत्या गोष्टीचा स्ट्रेस नाही, कोणत्या गोष्टीचा बोलतो ना की विचार करायचा आपलं का त्या गोष्टी विचारच नव्हता करायचा, की टेन्शन फ्री होतं. म्हणजे EMI ची गोष्टी, मेन गोष्ट म्हणजे EMI जी आता माझ्या लाईफ मध्ये खायचं प्यायचं. हा त्यावेळेस फक्त खायचं पियायचं बस, चिल मारायचं आणि स्टडी, जेव्हा एक्झाम असेल तेव्हा स्टडी करायचं बस. ओरडा खायचा, ओरडा खायचा, ओरडा जो मी खाल्लाय त्या गोष्टीवर बोलायचंच नाही. स्टडी मध्ये मी फुल ढ होता. चल जेवून घेत मस्त आपण, चल खाऊयात पहिला पटकन पटापटा पटापटा, खाता खाता गप्पा मारूयात. आज काय नवीन आहे का? तेच गाजर काकडी टमाटर, तेच गाजर गाजर काकडी बीट आणि एक बॉईल अंडी. हे मी आठवडा झाला असेल ना, आठवड्यापासून रोज हेच खातो. आपण खाता खाता गप्पा मारूयात. डोळे दाखव, ते डोळे बघ दाखव, डोळे लाल झाले. काय झालं अचानक? खा झाली अचानक, ते डोळ्याला खास सर घाले, डोळे लाल झाले. ते एसी लावल्यामुळे का? खरंच लाल झाले डोळे बघ ना, डोळे बी लाल झाले बघ, खरंच लाल. पाणी मार ना थोडस तोंडाला, काय ग थोडं पाणी मार ना थोडस, बरं वाटेल. तोंडून घे, कदाचित तुझी झोप न पुरत असेल ना, असं मला शिंका किती आले बघितलं. हा शिंका तर आलेच ग, तिला खूप बॅक टू बॅक शिंका आलाय. आणि आता डोळे आजार तोंडा पाण्यात लाव. अरे खरंच डोळे लागले पण खूप थंड लावून घे, फ्रेश होऊन घे. चला तोपर्यंत पूर्ण आता पहिला मला खायची सोय करणार, तिला राहणार नाही मला सोय केल्याशिवाय. भाई तू मला तोंडात पाणी लावून घे, मग मी खाईल, टेन्शन घेऊ नको. तेव्हा केल्यानंतर बायकोचं प्रेम. अगं हो ग, माहितीये मला तू खूप प्रेम करते माझ्यावर, माहितीये. अरे रडू नको आता, राहू दे भाई, रडू नको, एवढं प्रेम नको, रडू नको. ती पहिले मला खाण्याचं हे करते आणि मग ती करेल भाई. हो ना बाबा, 2 मिनिटाचं तर काम आहे. किती प्रेम करते का, किती प्रेम. किती बघ ना, किती छान जेवण केलं. कलर करायला ठेवलेले तिने बीट मध्ये अंडी बॉईल ठेवले, त्याला बघा कलर मुद्दाम ठेवले, त्याला कलर यायला काहीतरी वेगळं. अंडी अशी करते, कलर लागून गेला त्याला पूर्णपणे. असं मला काही नाही एक्सपेरिमेंट करतो आणि मला खायला घालतो. असं पण काय घालणार नाही, घाबरू नको. हा नाही ग, असं घाबरत नाही मी, सांगतो तुला फक्त तसं. मी बसतोय घेऊन ये. चारी किती त्रास झाला तरी पण मला जेवण उपाशी मारणार नाही, बल्कि असं घासपूस खायला लागेल मला ती, पण उपाशी मारणार नाही ना. चल मी बसते, त्यात कोण घेऊन येईल माझ्यासाठी, मस्त खाऊन घेतोय. हा बाबा, अशी कधी अंडी तुम्ही पाहिलेत का? कलरफुल मस्त आहेत ना. माझ्या बायकोने बनवले नाही. हा मग हा का अंडी आहेत झाले ते त्याच्यात एक नंबर. या अंडी ऍक्च्युली बीटमध्ये टाकल्यामुळे तो कलर लागला त्याला. वा डोळे बघ, खरंच जाब आहे. एवढं रडू नको ग, माझ्यासाठी एवढा त्रास नको करून घेऊ कधी. मला खूप असं वाईट वाटतं की तू माझ्यासाठी रडते. वाईट वाटलं पाहिजे माझ्यासाठी, असं दुःख वाटतं मला. तू उगीच माझी बायको एवढी रडते, माझ्यासाठी एवढं कष्ट करतेस. आता जाऊ मम्मीकडे. हा नको, मम्मीकडे नको. मी हिला पाठवतो मम्मीकडे, पण नंतर मला असं होते
पण ये बस, पण ये बस. मस्त अंडी कट करते पण ओ. आमचा भाई तर झोपला आता इकडे. आता ही एवढं नाही खायला होणार पण मला. ते 4 अंडी आणि एवढं गाठ बोलतोय, गाजर, बीट आणि काकडीचं पूर्ण बुक्का केलंयस तू. त्याला ग्राइंडर तुला चावायला त्रास नको ना. हो, खिचडी करून टाकलाय. खिचडी नाही आहे ते. मग जास्त एवढं खायला ना मला. कळलं काय काढू लागतंय? बीट काटून बेकार लागतंय. नको खाऊ, मंडे खा. सांग मग माहिती ना काहीतरी विचार लागतोय. कळून लागलं नाही बीट आहे असं करवट लागतं ना. तसंच. बीट खूप करवट लागतंय. त्यापेक्षा मी अंडीच खातो ना. करवट ना नाही ते खाऊन घेतो. नाही तर नंतर कॅमेरा बंद केला मला शिव्या पडतील. एवढं कापून दिलं मी तुला, हे केलं ते केलं, त्यापेक्षा खाऊन घेतो. शिव्यात देते ना तुला मी रोज. मग तुम्हाला अंडा ना का पण विचार मग नको खाऊ ना, ठेव साईडला. कॅन्सल. खात नाही मी, अंडे खातो फक्त. म्हणजे प्रूफ झालं हा की मी खराब बनवते. काय प्रूफ केलं असं मी नाही तू खराब नाही बनवतो का. अंडा खाऊन घेतोय. डोळे बघ फुल लाल लाल झाले भाई. तू जा काहीतरी डोळ्या लाव. हा भाई एवढे डोळे लावले ना म्हणूचे, खूप बेकार डोळे लागले. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग हाच होता आमचा. शॉर्ट अँड सिम्पल. घरी आलो, थोडा टाइम स्पेंड केला. नक्षू झोपला आहे म्हणून आज काय तुम्हाला नक्षूबद्दल काही बडबड ऐकायला भेटली नसेल तर ठीक आहे, आजचा ब्लॉग इथे संपवतोय. तर हा ब्लॉग शॉर्ट आणि सिम्पल आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.